नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिका संदर्भात आणखी एक नवीन अपडेट आलेली। कालच आपण अपडेट घेतलेली होती की 140 पदांसाठी जे आहेत तर ते मान्यता देण्यात आलेली आहे। कोणती कोणती पदं भरली जातील ही सर्व माहिती पाहिलेली होती, पण आज एक नवीन अपडेट आलेली ज्याच्यामध्ये अर्ज कधीपासून सुरू होतील, निवड कशी पद्धतीने असणार आहे, मुलाखत असणार आहे का नाही असणार आहे आणि परीक्षा मात्र कोण घेणार आहे, टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी कोण घेणार आहे, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सरळ सेवेची तयारी करत असाल तर त्याचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार फॅकल्टी सोबत ही बॅच रेकॉर्ड केलेली, तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच ही जी फीस दिसते याच्यामध्ये तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज करत असाल तर। त्यासोबतच हा आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता। बघा, नुकतंच पेपरमध्ये बातमी आलेली, सकाळच्या नाशिक प्रतिनिधीने टाकलेली की अभियंतेची भरती टीसीएस मार्फत, तर ही संपूर्ण बातमी त्यांनी दिलेली, तर हीच आपण व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते बघणार आहोत। बघा, राज्य शासनाने नाशिक जिल्ह्याच्या बिंदू नामावलीला मंजुरी दिलेली। बघा, नुकतंच जे आहे तर तुम्ही हा GR बघू शकता। तर या GR मध्ये काय सांगितलेले आहे की आदिवासी बहुल जे 8 जिल्हे आहेत तर त्यांच्या बिंदू नामावलीला शासनाने मान्यता दिलेली आणि त्याच्यामध्ये नाशिक पण असणार आहे। बघा, नाशिक पण असणार आहे आणि याच्यानुसार एसटी आरक्षणामध्ये थोडा बदल जो आहे तर तो सरकारने इथं केलेला आहे। किती केलेला आहे म्हणजे पुढे ते दिलेलंच आहे। म्हणजे नाशिक जिल्ह्यासाठी ज्या काही गट क आणि गट ड च्या जाहिराती राहतील त्यांच्यासाठी मात्र हे अशा पद्धतीने आरक्षण असणार आहे, ज्याच्यामध्ये एसटी साठी डायरेक्ट आता 22% इथं आरक्षण असणार आहे। म्हणजे आदिवासी जे उमेदवार असतील त्याच्यासाठी इथं मोठी संधी असणार आहे। एसटी साठीचं आरक्षण 60% असतं नॉर्मली, तर ते आता 22% इथं असणार आहे। मग याच्यासाठीच जी रखडलेली भरती होती, जवळपास 140 जागा ज्या तांत्रिक स्वरूपाच्या आहेत, म्हणजे फक्त पहिल्या टप्प्यात टेक्निकल भरतीला सरकारने मान्यता दिलेली, ज्याच्यामध्ये सिव्हिल वाले, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि ऑटो या ज्या आहेत 140 पदांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे। मग या पहिल्या टप्प्यातील जी भरती प्रक्रिया आहे तर ती कोणामार्फत होणार आहे, त्यांनी सांगितलंय बघा, TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं की भरती कोणामार्फत होणार आहे, तर भरती होणार आहे TCS या मार्फत होणार आहे। पुढे यासाठी येत्या महिन्याभरातच अर्ज मागवले जाणार आहे। म्हणजे काय की ऑगस्ट मध्येच याची जाहिरात येणार आहे। लक्षात घ्या, पुढचं प्रश्नाचं उत्तर काय तुमचं की जाहिरात कधी येणार आहे, तर ऑगस्ट 2025 मध्ये जाहिरात येणार आहे। जाहिरात तयार झालेली आहे, आता बिंदू नामावली आलेले, लगेच तुम्हाला काही दिवसात जाहिरात बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही अभ्यासाला लागून जा। ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे। दरम्यान भरती प्रक्रिया करण्यापूर्वी बिंदू नामावलीचा प्रस्ताव तपासणीसाठी पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे। आता काय करावं लागतं माहितीये का मित्रांनो, आता हे जे आरक्षण तयार झालेले तर हे वरती वेगळं होतं आणि इथं आता वेगळं असणार आहे। मग याच्यासाठी काय करावं लागेल माहितीये का, त्यांना एक प्रस्ताव तयार करावा लागेल बिंदू नामावलीचा। तो कसा असतो माहितीये बघा, समजा एखाद्याच्या या 140 जागा आहेत ना, या 140 जागा व्यवस्थित पद्धतीने त्यांना करावं लागणार आहे। म्हणजे लय हेडेकचं काम असतं मित्रांनो, आणि याच्यात कोर्टात केसेस जाऊन लागतात, अधिकारी फसून जातात, त्याच्यामुळे अधिकारी फार वेळ लावून हे काम करत असतात। फॉर एक्झाम्पल 10 जागा आहेत, मग या 10 जागांमध्ये डिवाइड कसं करायचं, आता ठीक आहे तुम्ही ते 100%चे 10% करून घेणार, तुम्ही तेवढे हुशार आहेत, पण समजा 9 जागा आल्या तर कोणाला तरी वंचित ठेवावं लागणार आहे ना तुम्हाला। मग हे कसं करायचं, तर त्याच्यासाठी बिंदू नामावली असते की समजा पहिली जागा SC ला द्यायची, दुसरी जागा ST ला द्यायची, तिसरी जागा VJ ला द्यायची, चौथी जागा NTB ला द्यायची, 5वी जागा OBC ला, 6वी जागा ACBC ला, 7वी, 8वी, 9वी, मग इथपर्यंतच हे क्लोज होऊन जातं। आलं का तुम्हाला लक्षात? तर अशा पद्धतीने एक बिंदू नामावली असते, ती खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे। म्हणजे ती आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते काही कळणार नाही, आपल्याला फक्त वरून कळतं की अशा पद्धतीने काही करतात, पण ते कसं करतात ते त्यांनाच माहिती मित्रांनो। तर हा जो मेन आता जो अडचण झाली ना, आता मेन पुढे काय होणार आहे की बिंदू नामावली व्यवस्थित करावी लागणार आहे। ही जर चुकली ना अधिकाऱ्यांकडनं, ती पुन्हा रिजेक्ट होईल, पुन्हा परत जाईल आणि त्याच्यामुळे जाहिरातीला उशीर वगैरे होऊ शकतो। म्हणजे आता जर यांनी बिंदू नामावली झाली तर लगेच तुमची जाहिरात ऑगस्ट मध्येच होऊन लागेल, पण जर बिंदू नामावली त्यांनी चुकवली, समजा अधिकाऱ्याने चुकवली आणि ती विभागीय आयुक्तांनी मान्य नाही केली, पुन्हा परत येईल तो प्रस्ताव, पुन्हा नवीन प्रस्ताव त्यांना तयार करून द्यावा लागेल। म्हणून यांची फार मोठी जबाबदारी असणार आहे महानगरपालिकेची की त्यांनी व्यवस्थित पद्धतीने बिंदू नामावली द्यायची आहे। पुढे राज्य शासनाने नाशिकसह आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांसाठी नोकर भरती कायद्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे। आदिवासींसाठी ST समाजासाठी जवळपास 22% आरक्षण हे लागू केलेलं आहे।
आता टीसीएस मार्फत राबवली जाणार भरती आणि याच्या दुसऱ्या टप्प्यात आहे ना, आता वैद्यकीय आरोग्य अग्निशमन या विभागातील 706 ज्या जागा आहेत तर त्यांची पण भरती येणार आहे, पण ऑलरेडी याची पहिले झाली पाहिजे, कारण की हेच फार दिवसापासून जे आहे तर ते पेंडिंग आपल्याला इथं दिसत आहे. त्याच्यानंतर थेट निवड यादी होणार प्रसिद्ध, म्हणजेच काय की त्यांनी काय सांगितलं की वरिष्ठ पदांची भरती मुलाखतीद्वारे न भरता, कारण की काय होतं मुलाखतीद्वारे भरली तर त्याच्यात पारदर्शकता थोडी कमी होऊन जाते, ऑनलाईन परीक्षेचे द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. म्हणजे ही खूप चांगली बाब आहे, मी म्हणेल की शक्यतो डायरेक्ट मुलाखत नका ठेवत जाऊ, पहिले काहीतरी परीक्षा ठेवत चला आणि परीक्षा ही टीसीएस IBPS सारख्या पारदर्शक व्यवस्थेकडून घेत जा. त्यामुळे अभियंता भरतीसाठी टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेच्या निकालानुसार उमेदवारांची निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. आपण बाकीही व्हिडिओ आपल्या या इग्नाइट अकॅडमीच्या टेक्निकल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. जसं की नाशिक भरतीमध्ये नेमकी कोणत्या पदांसाठी भरती केली जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर WRD ची जाहिरात आहे तर ही व्यवस्थित पद्धतीने इथे एक्सप्लेन केलेली. RTO MBA चे मेकॅनिकलचे स्टुडंट असतील तर त्यांच्यासाठी सिलेबस डिकोडिंगचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या आहेत तर त्या बघू शकतात. आणि त्यासोबतच आपली मेकॅनिकल साठी देखील एक रेकॉर्डेड बॅच आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही सब्जेक्ट असतील. त्यासोबतच इलेक्ट्रिकल साठी पण आपली जी आहे तर ती बॅच अवेलेबल आहे इथं, तर ती पण तुम्ही जे आहे तर ती जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता बाकीच्या स्ट्रीम मध्ये देखील उपलब्ध झालेले आहेत. लॉ आणि MBA मध्ये CET मध्ये खूप सारे उमेदवार तयारी करत असतात, तर त्यांच्यासाठी देखील आपले कोर्सेस जे आहेत तर ते आता सुरू झालेले आहेत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.